आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यस्तरावर एक सर्वेक्षण केलं गेलं 1 ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत. त्याच्यामध्ये आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या आणि संपूर्ण राज्याच्या शाळांमध्ये भेटी दिल्या आणि त्या भेटींमध्ये आम्हाला शाळांमध्ये शिक्षणामध्ये काय उणिवा आहेत आणि याचा तात्पर्य असा होता की राजस्थान इथं झालेली ती दुर्घटना होती आणि पडकी इमारत जी आहे ती मुलांच्या अंगावर कोसळल्यानंतर 6 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. अशीच परिस्थिती एकंदरीत बाकीच्या ठिकाणी आहे का हे तपासणं त्याचा उद्देश होता. तर तुम्हाला या माध्यमाने आम्ही सांगतो की आम्ही गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात आणि इतर जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जेव्हा फिरलो तर एवढी भयावह परिस्थिती आम्हाला दिसली, ज्यामध्ये शाळांच्या छप्पर जे आहेत, छत जे आहेत, स्लॅबचे आहेत, पण एवढे जीर्ण झालेले आहेत की ते कधीही कोसळू शकतात. आणि आजच्या आंदोलनाच्या माध्यमाने प्रशासनाला झोपा काढून हे सांगायचंय की तुम्ही एवढ्या वर्षापासून झोपा काढताय, आज आम्ही झोपा काढून तुम्हाला जागे करतोय. आणि हाच प्रतिकात्मक आंदोलन आम आदमी पक्षाच्या वतीने आज गडचिरोली इथे करण्यात आला. मोठ्या संख्येने पालकांनी आणि कार्यकर्त्यांनी याला साथ दिली आणि हे एक खूप मोठा संदेश शिक्षण क्षेत्रातलं समोर गेलेला आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्याला 1 नंबर करण्याची जी घोषणा मुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, तर त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे की गडचिरोलीला जर 1 नंबरचा करायचा असेल तर इथली मूलभूत शैक्षणिक सुविधा आणि इथल्या शाळांची स्थिती सुधारल्याशिवाय गडचिरोली जिल्हा काही 1 नंबर होऊ शकणार नाही. आणि त्याच्यासाठी इथली फक्त खनिज संपत्तीवर लोढा न ठेवता या शिक्षणाला पण चांगल्या गुणवत्तेचं करायचं एक धोरण शासनाने आखावं. आणि महत्वाचं यामध्ये की आम्ही जेव्हा शाळेत गेलो तर तेव्हा लक्षात असं आलं की मुलांचेच भवितव्य अंधारात नाही आहेत तर शिक्षकांचेही भवितव्य अंधारात आहेत. शिक्षकांना नियुक्ती देऊन शासनाने ते करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपली वेळ काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी काहीतरी कोर्टातल्या प्रकरण आणि इतर गोष्टींचा ते हवाला देतात. परंतु एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीनं मुलांचे भवितव्य इथं अंधारात जात आहेत त्या पद्धतीनं कंत्राटी शिक्षकांचेही भविष्य अंधारात जात आहेत. तर शासनाने या अंधारात चाललेल्या या शिक्षण व्यवस्थेला एका नवीन उजाळा देण्यासाठी आणि नवीन धोरणं आखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी, एवढीच आम आदमी पक्षाच्या वतीने आज आम्ही मागणी करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.